नमस्कार. भारत समाज दर्पण न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत. समाज दर्पण युवा पिढीचं, विद्यार्थ्यांचं हे समाज दर्पण आणि ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून बघायला मिळतं. विशेष श्रमसंस्कार शिबिर महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने भातकुली नजीक संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये घेण्यात आलं आणि त्यानिमित्तानं डॉक्टर सुवर्ण तायडे आणि त्यांच्या पूर्ण टीम तसेच या शिबिराचे शिबिर अधिकारी यांच्या माध्यमातून घेतलं गेलं. मार्गदर्शन, कलाकृतींयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद. इथल्या विद्यार्थिनी त्यांनी आपले अनुभव सुद्धा इथे चर्चासत्रामध्ये व्यक्त केले आणि मग मान्यवरांच्या मार्गदर्शनामध्ये उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. गाडगे महाराज यांच्या पावनभूमीस आज आपल्याला खूप असे चांगले पाहुणे लाभलेले आहेत. आशिष दादा हडके आज आपल्या इथे आलेले आहे. यांचं काम म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दामध्ये, एवढं सोशल वर्क आहे दादांचं आणि त्या सोशल वर्कच्या माध्यमातून माझी आणि त्यांची ओळख झाली आणि आज म्हणजे योग असा आला की त्यांना शिबिरात येण्याची संधी सुद्धा मिळाली. सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी आहे सई हाडके, त्या सुद्धा सोशल वर्कमध्ये त्यांचा हातभार असतो आणि बालसंगोपनासारखे अनेक कामं ते करत असतात. त्यानंतर त्यांच्या मातोश्री श्रीमती रंजना हाडके ह्या सेवा नृत्य शिक्षिका आहेत. त्यांना पण आज म्हणजे दादांनी इथे आणलं तर दादांचे आभार मानते मी की म्हणजे आमच्या शिबिराला त्यांचे पाऊल लागले आणि सोबतच त्यांचे चिरंजीव आर्यन हाडके आणि तो सध्या शिक्षण घेत आहे. तर आज म्हणजे दादांचं व्यक्तिमत्व सांगायचं झालं तर मल्टी आहे. तुम्हाला असं स्पेसिफिक या अमुक विषयावर मार्गदर्शन करणार असं नाही आहे, मल्टी आहे. कशामध्ये पण म्हणजे त्यांचं नावच आहे छान. तर आधी आपण स्वागताचा कार्यक्रम घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बोलण्याची संधी देऊया. तरी आशिष दादा हाडके यांचं स्वागत आमचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विशाल वानखडे सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं. ज्ञानाचा, ज्ञान संवर्धनाचं, ज्ञानाच्या संरक्षणाचं दोन स फार मोठं साधन आणि ते जर आपण नीट अगदी यूज केलं तर आपल्याला त्याचा वापर व्यवस्थित करता येईल. म्हणजे कधी कधी नॉलेज पण कमी पडते, कधी कधी अनुभव कमी पडतो, कधी कधी काही गोष्टी आपण लर्न केल्या त्या सुद्धा आपल्याला एवढं पाठांतर आपण करू नाही शकत. पण इमिडिएटली आपण आपल्याकडे अवेलेबल असलेली ज्ञानाच्या रूपातली माहिती असू शकते, अनुभवाच्या रूपातली माहिती असू शकते, कुठली माहिती असू शकते ती आपण या एका सुंदर अशा मित्रासोबत किंवा याच्या माध्यमातून आपण गोळा करू शकतो, ग्रहण करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये अडचण काय आहे, याच्यामध्ये नेमकं काय शोधायचं हे मला ते आपल्याला देतात आपले गुरुजन, आपले आई वडील आणि आपल्या सोबतचे चांगले फ्रेंड्स. त्याच्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये पुढे तुमच्या बेसिक जे तुमचं एज्युकेशन आहे, तुमच्या डोक्यामध्ये तुमचे काही ड्रीम्स आहेत ते जर पूर्ण करायचे असतील तर मला असं वाटतं आज या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचा किंवा एआय वर्ल्डचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात, त्याचा जर तुम्ही योग्य वापर केला तर या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही टिकून राहू शकता. हिचं कंपॅरिझन याच्याशी होऊ शकत नाही, तुलना ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे देयर आर टू काइंड ऑफ सी. लक्षात घ्या, अगदी सोपं इंग्लिश आहे, त्याच्यात काही खूप जास्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासची तशी गरज नाही. दोन प्रकारची सी आहे, कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशन. कंपॅरिझन तुम्ही एकमेकांशी करू नका, चालेल केलं तर आपण नाही, मी काय
बेटर याच्यासारखं करू शकतो का, जास्त करू शकतो का, पण नाही केलं तर मला तर वाटतं कंपॅरिझन करायची तशी गरज आहे, पण कॉम्पिटिशन बंद नाही झाली. मी कॉम्पिटिशन मध्ये उतरलो पाहिजे, मला उतरू देण्यासाठी चान्स, गव्हर्नमेंट असो की कॉलेज असो की घरचे असो, आई वडील असो, कोणी असो, त्यांनी मला तो चान्स दिला पाहिजे आणि मी त्याच्यात पार्टिसिपेट करून कॉम्पिटिशन मध्ये उतरलो पाहिजे. मी माझ्या पॅरेंट्स मीट मध्ये सुद्धा बरेचदा माझ्या लेक्चर्स मध्ये सांगतो की पॅरेंट्सनी आपल्या मुलांचं कंपॅरिझन इतर मुलांशी, किंवा तो पहा पहिला नंबर आला, 86% मिळाले, 93% मिळाले, तू काही अभ्यास करत नाही, त्यापेक्षा दुसरा जो सी आहे कॉम्पिटिशनचा सी, त्या कॉम्पिटिशन मध्ये जर त्याला उतरू दिलं, त्याचं प्रिपरेशन जर तसं असलं तर दुसऱ्या पी कडे तो वळेल आणि ते आहे परफेक्शन. शब्द का बरं मी तुम्हाला सगळे सांगतोय, उद्या जाऊन या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या काही गोष्टी तुम्हाला इतरांना कोणाला सांगण्याची इच्छा झाली कधी, तर ते कसे लक्षात ठेवायचे? वर्डच्या वर्ड, सेंटेन्सच्या सेंटेन्स तुम्ही पाठ नाही करू शकत, त्याच्यामुळे तुम्हाला ते शब्द, इव्हन आता फॉर दॅट मॅटर तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये किंवा तुमच्या शाळा कॉलेजेसच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्याची सोपी पद्धत या वर्ड पॉवर मधून मिळते. मी 3 वर्डचे बंचेस बनवतो आणि लोकांपर्यंत ते पोहोचवतो. त्याच्यामुळे मला कळतं की हा शब्द कंपॅरिझन हा शब्द पकडून ठेवला नाही, मला कंपॅरिझन नाही करायचं कोणाशी, पण मला त्याच व्यक्तीशी कॉम्पिटिशन करायची. माझं प्रिपरेशन किंवा माझी प्रॅक्टिस हा तिसरा पी जो आहे, परफेक्शन पर्यंत कशी जाईल याच्यासाठी मला प्रिपरेशन आणि प्रॅक्टिस करायची. म्हणजे हे पी चे लक्ष म्हणजे शब्द असतात ते लक्षात ठेवायला बरे पडतात. सी चे शब्द लक्षात ठेवायला बरे पडतील. आणखी 3 सी तुम्हाला सांगतो, कॉन्फिडन्स, करेज आणि कम्युनिकेशन. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, करेज, साहस, धैर्य आणि कम्युनिकेशन. जसं आता मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय, काही गोष्टी संवाद साधतोय, संभाषण करतोय किंवा आपण चर्चा करतो, या 3 सी सुद्धा तुम्ही जर लक्षात ठेवला, मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन गॅदर करणे, नॉलेज गेन करणे आणि त्यापासून जीवनाचा अनुभव घेणे आणि आपल्या लाईफला पुढे सक्सेसफुली कॅरी करणे तुम्हाला सोपं होईल. त्यांना असा प्रसंग दिसला की एक गरीब माणूस, मजुरी करणारा माणूस, त्याचा मुलगा मिलिटरीमध्ये होता आणि त्याच्या मुलाचा पत्र आला. पत्र आल्याच्या नंतर त्यांना वाचता येत नव्हतं. त्या काळात अशी प्रथा होती की पंडित जे लोक होते त्यांना वाचन होतं, कारण की त्यांना शिकायचं होतं, बाकी त्यांना शिकायची त्यांना आवश्यकता वाटते नाही किंवा मनाई असायची. तर ते पत्र घेऊन तो त्या पंडितकडे गेला. गाडगे महाराजांचं लक्ष तिथे जवळपासच होतं. तर त्या पंडितांनी सांगितलं की माझे म्हणे एवढे लाकडं फिरवून दे, मग तुझं पत्र वाचेल. गाडगे महाराज आपल्या बाजूच्या झाडाजवळ असे उभे, त्याचं लक्ष गेले तिकडे. तर त्यांनी ते लाकडं फोडून दिले आणि तो कुत्सितपणे हसायला लागला तो पंडित की अरे हे एवढ्या फोडल्याने नाही चालत, आणखी फोड. असं 2-3दा म्हटल्याच्या नंतर गाडगे बाबांना राग आला, बाबा ह्या बिचारा गरीब माणूस, त्याच्या मुलाचं पत्र आलं, त्या पत्रामध्ये काय मजकूर आहे त्याला कळण्यासाठी त्याची मनाची एवढी आतुरता होत आहे, हा त्याला किती म्हणजे छळत आहे, अगदी छळ आहे, छोटीशी गोष्ट आहे. 2 मिनिटाचं पत्र वाचून त्याला जर त्याचं समाधान केलं तर काही मोठी कठीण गोष्ट नाही. पण कोण्या प्रकारे समाज ह्या अशिक्षित लोकांना त्रास देते हे त्यांना गाडगे बाबांना जाणवलं आणि गाडगे बाबा समोर आले की म्हणे किती वेळ तू त्याला त्रास देऊन राहिला, आता घेतली काठी नवकामेत दणका, त्याला पत्र वाचून दाखव आणि मग बाकीच्या गोष्टी कर. किती त्रास देऊन राहिला, तो रडकून दिसाला, भरपूर आहे बिचारा, जेवढा खाल्ला नसेल, भुकेला असेल, ताणलेला असेल, त्याला एवढे लाकडे फोडण्याच्या नंतरही तू त्याच्याकडून कष्टच करून घेत आहे. ही म्हणजे अन्याय आहे ना. माणसाने माणसावर अन्याय करणं योग्य गोष्ट नाही आहे. माणसाने माणसासोबत माणसासारखंच वागलं पाहिजे आणि ही गोष्ट गाडगे महाराजांनी त्या प्रसंगातून आपल्या समोर ठेवली. आणि म्हणून ते शिक्षणासाठी, ते जरी शिकलेले नव्हते, ते शिक्षणामुळे आपण स्वावलंबी होतो, म्हणजे स्वतः
स्वतःला जर शिक्षण लिहिता वाचता आलं तर दुसऱ्याला जायची गरज नाही पडत ना, आणि एवढे कष्ट घ्यायची गरज नाही पडत. म्हणजे शिक्षणाला किती महत्व आहे गाडगेबाबांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि म्हणूनच अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या टीचर लोकांनी आणलं की त्यापासून खूप सारं, कारण का बरंचसं साहित्य आहे गाडगेबाबांचं, त्यापासून आपण वाचले. त्यानंतर ते त्याचं थोडं जरी आपण आपल्या आचरणात आणलं तरी खूप मोठी गोष्ट आपण आपल्या जीवनात केली, याचं समाधान आपल्याला लाभेल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुमच्यासोबत मला म्हणजे खूप चांगलं वाटलं. आणि सरांनी बरंचसं मार्गदर्शन पण केलं. आणि असेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगले यश कमवा. सगळ्यांना कोणाला मदत असली मदत करा, जेवढी झाली तेवढी आपण मदतच केली पाहिजे. आणि म्हणूनच माणसाने माणसासोबत माणसासारखं वागावं, हे जीवनाचा धडा आपण या ठिकाणी घेऊया. आणि एवढं बोलून मी आपल्या शब्दांना या ठिकाणी विराम देते. धन्यवाद. आज लाभले सखी सौम्य जे मला हवे, सुरतेच खेळता प्यार की राह में अपना कर दिया हमने तो, प्यार में ऐसा नाम कर दिया, प्यार की राह में अपना कर दिया, प्यार की राह में अपना कर दिया. सबको